नमस्कार मित्रांनो, जीनियस नॉलेज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मग दिव्यांगांना महाराष्ट्र शासनामार्फत अनेक योजना राबवल्या जातात, तसेच केंद्र शासनामार्फत अनेक योजना राबवल्या जातात। मग अशीच एक नवीन योजना या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने आणली आहे। त्या योजनेचं नाव आहे आनंद दिघे अर्थसहाय्य योजना। मग दिव्यांगांना आता 6 ते 18,000 रुपये मिळणार आहेत। मग ते कसे प्रकारे मिळणार आहेत आणि अर्ज कोठे करावा लागणार आहे त्या संबंधी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा आणि या व्हिडिओ आपल्या बांधवांपर्यंत पोहोचण्यासाठी शेअर नक्की करा। मित्रांनो, पहिल्यांदाच आपण या चॅनलवरती आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी बघूयात की दिव्यांगांचे जीवनमान सुधारावे, त्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी महिला व बाल कल्याण योजनेअंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सुमारे 40 ते 80% दिव्यांग व्यक्तींसाठी धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य योजनेअंतर्गत एक रकमी अर्थसहाय्य करण्यात येणार आहे। मग सन 2024-25 ते सन 2028-29 या 5 वर्षाच्या कालावधीकरिता या योजनेअंतर्गत दरमहा 1 ते 3,000 रुपयापर्यंतचे अर्थसहाय्य करण्यात येणार आहे। मग महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात ही योजना राबवण्यात येत आहे। पुढील 5 वर्षाच्या कालावधीपर्यंत सुमारे 60,000 दिव्यांग लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। यासाठी दरवर्षी 111.83 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री भूषण गगरानी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात ही योजना राबवण्यात येत आहे। मग या ठिकाणी कोणत्या व्यक्तीला लाभ मिळणार आहे तर बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कायमस्वरूपी रहिवासी असलेल्या, दृष्टी नसलेले, कर्णबधिर, अस्थिव्यंग, मनोविकलांग व इतर प्रकारचे शारीरिक व्यंगत्व आलेल्या दिव्यांग व्यक्तींना सामान्य जीवन जगता यावे, योग्य औषधोपचार व आहार घेता यावा, व्यंगत्वामुळे अर्थार्जन आणि जीवनमान सुधारणांची संधी गमावल्यामुळे आलेले परालंबित्व कमी व्हावे यासाठी धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य योजना सुरू करण्यात येत आहे। मग महानगरपालिकेच्या नियोजन विभागाकडून दिव्यांग बांधवांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। कोणत्या दिव्यांग बांधवांना या योजनेचा लाभ मिळणार आहे तर या योजनेअंतर्गत वय वर्ष 18 वरील 40% दिव्यांगत्व आलेल्या व्यक्तींना दरमहा 1,000 रुपये या हिशोबाने दर 6 महिन्याचे 6,000 रुपये याप्रमाणे वितरित करण्यात येईल, म्हणजेच वार्षिक 12,000 रुपये मिळतील। तसेच ज्यांच्या 80% अधिक दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींना दरमहा 3,000 रुपये मिळणार आहे। या हिशोबाने दर 6 महिन्यांना 18,000 रुपये याप्रमाणे वितरित करण्यात येईल, म्हणजेच वार्षिक 36,000 रुपये या दिव्यांगांना मिळणार आहे। म्हणजेच वार्षिक 36,000 रुपये या ठिकाणी या लाभार्थ्यांना मिळणार आहे। या दोन्ही गटातील दिव्यांगांना पुढील 5 वर्षाकरिता हा लाभ मिळणार आहे। महत्त्वाची बाब म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी सदर दिव्यांग व्यक्तीकडे पिवळे अथवा निळे वैश्विक ओळखपत्र असणे आवश्यक आहे। मग दिव्यांग बांधवांनी अर्ज कसा करावा तर या योजनेअंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कायमस्वरूपी रहिवासी असलेल्या दिव्यांगांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत। त्यासाठी पात्रतेचे निकष, योजनेच्या अटी, शर्ती, आवश्यक कागदपत्रे व अर्जाचा नमुना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे। तसेच हा नमुना बघण्यासाठी आपण आमच्या टेलिग्राम चॅनलवरती जाऊ शकता। त्या ठिकाणी हा नमुना तसेच अर्जाचा नमुना आणि जाहिरात या ठिकाणी दिलेली आहे, ही आपण डाउनलोड करून त्या ठिकाणी घेऊ शकता किंवा महानगरपालिकेच्या वेबसाईटवर जाऊन पोर्टल mcgm.gov.in येथे अबाउट BMC डिपार्टमेंट मॅन्युअल असिस्टंट कमिशनर नंतर प्लॅनिंग डॉक्स म्हणजे कागदपत्रे या ठिकाणी जाऊन तुम्ही दिव्यांग व्यक्तीसाठी धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य योजने मध्ये क्लिक केल्यानंतर तेथे अर्जाचा नमुना उपलब्ध होईल
अटी शर्ती उपलब्ध होतील, तसेच त्या ठिकाणी तुम्हाला जाहिरातही बघायला मिळेल। मग सदर योजनेचा अर्ज भरण्याची अंतिम मुदत नाही, सर्व कागदपत्रासहित तुम्ही 10 ते 4 या वेळेमध्ये अर्ज घेऊन त्या ठिकाणी जमा करू शकता। मग या सर्व कागदपत्रांची माहिती आपण पुढील प्रमाणे बघूया। तर मग या ठिकाणी कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत तर आपल्याला या ठिकाणी बघता येईल। ठिकाणी अर्जासोबत सादर करायची कागदपत्रे आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र यापैकी एक, वैश्विक ओळखपत्र। वैश्विक ओळखपत्र म्हणजे तुमचं युनिक डिसेबिलिटी ID। अर्जदार हा केसरी किंवा पिवळे शिधापत्रिकाधारक असावा, म्हणजे तुमचं रेशन कार्ड केसरी किंवा पिवळं असायला हवं। बँक खात्याचा तपशील दर्शवणारी बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत किंवा रद्द धनादेश म्हणजे चेक, कॅन्सल चेक या ठिकाणी देऊ शकता। आणि प्रतिज्ञापत्र, स्वयं घोषणापत्रक जे या अर्जाच्या नमुन्यामध्ये आहे। आणि जो अर्ज मी तुम्हाला देत आहे तो अर्ज भरून तुम्ही या ठिकाणी हे सर्व कागदपत्र जोडून त्या ठिकाणी जायचं आहे आणि तुम्हाला 10 ते 4 या वेळेमध्ये हा अर्ज स्वीकारला जाणार आहे। ही योजना 5 वर्षासाठी आहे। मग आपण या ठिकाणी हे दिलेले आहे त्या वेबसाईटवर जाऊनही आपण हा अर्ज डाउनलोड करू शकता मित्र। मग अशा प्रकारे हे निकष आणि पात्रता आहे, तर आपण लवकरात लवकर हा अर्ज करा आणि या योजनेचा लाभ घ्या। आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या बांधवांपर्यंत शेअर करा, म्हणजे सर्व बांधवांना याची माहिती मिळेल आणि ते लाभ घेऊ शकतील। तर आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।